म्हणून इथं सध्या झुले आलेले नाही आहे. तर तुम्ही आत्ता येत प्लॅन करत असाल तर प्लीज थांबून जा. इथली सर्वात स्पेशल असते मटन हंडी. आता हंडी खायला मदत जाते. तर गाईस, तुम्ही जर बहिरमला येत असाल तर सध्याच थांबा. का असं मी म्हणत आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला नक्कीच माहीत पडेल. तर नमस्कार मंडळी, मी तुमची मालावी म्हणजे स्नेहा. आज आम्ही कुठेतरी बाहेर चाललो, अनिकेत उंडाला मला घ्याले. तर आम्ही अशा ठिकाणी बाहेर चाललो. आम्ही एका यात्रेत चाललो जे की आपल्या पूर्ण विदर्भातली फेमस आहे, अमरावती जिल्ह्यातली फेमस आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला नक्कीच माहीत पडेल कोणती यात्रा आहे, काय आहे, कसं काय आहे, तिथलं खास स्पेशल सगळं तुम्हाला दाखवतो. कारण की त्याचे भरपूर रील येत असेल तुम्हाला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा की आम्ही कोणत्या यात्रेत चाललो, काय करणार आहे, सगळं. तर चला पाहू आपण आता यात्रेचा दिवस पूर्ण कसा जाते. चला यात्रेत. मला आला आहे अनिकेत घ्याले. आता आम्ही चाललो यात्रेत. कोणती यात्रा आहे थांबा सांगेन, नंतर सांगेन. हां, आणले का तू? कुठून आणले? तुझ्याकडे कोणती माईक आहे? अरे हो, तुझ्याकडे होते आहे ना माईक. पहा गाईस, मला तर माहिती नाही की मला माईक आहे म्हणून. तर चला, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची, आम्ही यात्रेत चाललो आहे पाचल्या पायरी, म्हणजे संध्याकाळचे 5 वाजता. चला. हा माझ्या गावचा व्ह्यू आहे गाईज, एवढा खतरनाक आहे. पहा मस्त रस्ता, तिकून झाडं. रात्री जर आले ना तर तुम्हाला एवढा खतरनाक ढोल आहे की नाही रस्त्यानं, मला सांगू नाही शकत. पहा, त्याला समजून द्यायला काय. हा बाबा, त्या मीटरवर नाही पाहायची, चक्का दाबून पाहतो नाही. आम्ही पेट्रोल टाकून निघालो. आता चाललो आम्ही एका यात्रेत. कोणती यात्रा आहे तुम्हाला पाहायला मिळणार. आणि माझ्यासोबत पहा कोण आहे. हो, जादुई माणूस. किरीस का माणूस आणि का किरीस आहे मेरे साथ, किरीस. पार्किंग पहा गाईज, एवढं धुकं. तर आता हे सर्व पाहून तर तुम्ही ओळखूच शकता की आम्ही कुठे आलेलो आहे. वाव, सगळे दुकानं खतरनाक. शॉपिंग. खतरनाक माहोल आहे, खतरनाक. एक नंबर यात्रा. बरे बा, हंडी, चिकन हंडी, मटन हंडी. स्पेशल दादाची इथे चाय पित आहे, मी सांगणार तुम्हाला. आणि आमचे शिवम दादा यांची रसवंती वगैरे आहे. तर थांबा तुम्हाला क्लिप दाखवतो की रसवंती हा चाय कोणाचा आहे. ठीक आहे, तर रसवंती काय, महालक्ष्मी रसवंती. थांबा दाखवतोय का तुम्ही जर बैरममध्ये आले तर तुम्हाला कुठं जायचं आहे. या मग चाय प्यायले म्हणलं नाही. खवले चायवाल्याचे इथं आलो होतो. गर्दी पा, मारलं की काय एवढी अरे बापरे, हे काय झालं, एवढी गर्दी कशासाठी आहे. पा दादाची फेमस आहे त्यांच्या शायऱ्या. अरे मी माझा व्हिडिओ चालू केला, यांनी याचा चालू केला. कारण की आपली एक दुकान आहे. तर थांबा तुम्हाला दुकान दाखवतो. हे आहे आपली महालक्ष्मी रसवंती अँड कोल्ड ड्रिंक्स. याला इग्नोर करा. हे आमची दादाची रसवंती आहे, शुभम दादाची. हा चौकात आले तुम्ही तर तिथून इथे या. तर हे बा, हा म्हणते की मला व्हिडिओत घ्या. मी म्हणलं ठीक आहे बाई, तुला आम्ही घेतो. आता त्याला म्हटलं हा मिक्सर फिरव तू. आणि त्याला बोल, आम्ही काढला माही. म्हणते मला बोलायचं ना, कधी मला बोलता येत नाही म्हणते. आता असं चलन काय, तू सांग, तू काय करतो, बोलतो ऍक्टिंग आणि काय करतो, लवकर सांग. व्हिडिओ देतो की काय. माईक चालू करा. जंगसाठी तो रेडी आहे, माईक तर चालू करा म्हणते. आम्ही हे जे दिसून राहिलो तुम्हाला सगळं, इथं सगळं चिकन हंडी, मटन हंडी बनवून भेटते. त्याचेच आम्ही क्लिपे काढून राहिलो. हे आपल्या मित्राची शॉप आहे, अन्नपूर्णा भोजनालय. ह्या मित्राचे आहे. तर तुम्ही कधी बैरममध्ये आले तर बिंदास्त या. ऑर्डरनुसार बनवून भेटेल ना, चिकन मटन हंडी. आणि जे की बैरमची स्पेशालिटी आहे. या वर्षी म्हटलं ओळखीच्या लोकांना, एवढ्या साऱ्या लोकांना इथं दुकान लावले, हॉटेल लावले की त्याचा व्हिडिओ काढता पुरा अंदाज होऊन राहिला. साधा मित्रता म्हटल्यावर काढून द्यास लागते. तर चला आता फिरतो आम्ही बैरम. इथं झुलेच नाही आहे. आता तुम्ही सांगा काय करावं. कारण की म्हणते गाडगे बाबाची यात्रा संपाची आहे, म्हणून इथं झुले यायचे बाकी आहे. तुम्ही जर येत असाल तर थांबा, सध्याच यात्रा संपू द्या, मग इथे या. कारण की इथं जे माया मागवायला
इथं मोठे झुले असतात, पण इथं झुले सध्या नाही आहे का, तर अमरावतीला गाडगे बाबाची यात्रा चालू आहे म्हणून इथं सध्या झुले आलेले नाही आहे. तर तुम्ही आत्ता येत प्लॅन करत असाल तर प्लीज थांबून जा. आम्ही बॉल घेतो. बापरे, या लाईटमध्ये बघ किती छान येत आहे. आम्ही बॉल घेतला जेरीसाठी. कॅश मागे आपण आम्ही आलो आहे भैरमाबाचा प्रसाद घ्यायला, बट आहे की मंदिरात गेलो नाही आम्ही. इथली सर्वात स्पेशल असते मटन हंडी. आता हंडी खायला मला तू दाखवते आजीला पण दिली. हा ठीक आहे. चला आम्ही चाललो आमच्या घरी, कारण की बराच वेळ झालेला आहे आणि थंडी भयंकर वाढली आहे गाईस. तुम्ही यान तर प्लीज स्वेटर बिटर फुल पॅक होऊन ये जा. बम भयंकर थंडी, गार थंडी आहे. स्वेटर आणलाय मी, घालून घेईन नंतर. तर हा होता छोटासा ब्लॉग. बाकीचं घरी गेल्यावर बोलतो गाईस तुमच्यासोबत.